जुळली गाठ ग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सावीला शिक्षा म्हणून दामिनीने मोलकरीण बनवलेलं असतं. आता शिक्षा का कशामुळे दिलेली असते प्रेक्षकांनो, तर ह्या सगळ्या गोष्टी इथे एकच कारणास्तव झालेल्या असतात. ते म्हणजेच की जो भास्कर आहे दामिनीचा मुलगा आणि त्याला इथे शिक्षा दिलेली असते. आणि शिक्षा म्हणजे काय, तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये पाठवलेलं असतं. का तर त्याने त्याच्या पत्नीवरती अन्याय अत्याचार केल्याची घटना आणि हे सगळं झाल्यामुळे आता सावीने पोलीस कंप्लेंट करून पोलिसांना बोलवलेलं असतं आणि भास्करला जेलमध्ये पाठवलेलं असतं. आणि त्याचमुळे इथे दामिनीची नाचक्की बदनामी झालेली असते. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे दामिनी मात्र खूपच जास्त सैरभैर झालेली असते. आणि इथे आता तिला शिक्षा म्हणूनच खूप मोठी गोष्ट इथे दामिनीने केलेली असते. तिला अक्षरशः घराच्या बाहेर हकललेलं असतं. आणि घराच्या बाहेर हकलल्यानंतर जो धैर्य आहे, धैर्यसुद्धा तिच्या बाजूने तिची बाजू घेत नसतो. आणि तिची बाजू घेत नसल्या कारणाने इथे आता सावीला घराच्या बाहेर अंगणामध्येच थांबावं लागलेलं असतं. दुसऱ्या बाजूला इकडे सावी अस्वस्थ असते, तर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला धैर्यला सावीची काळजीसुद्धा वाटत असते. पद्धतीने इथे दामिनी तिच्याबरोबर वागली म्हणजे त्याची आई आणि कसं तिला बाहेर काढलं हे सगळं धैर्यला सुद्धा आठवत असतं. इकडे सावी गार्डनमध्ये असते, हात फ्रॅक्चर झालेला असतो आणि तेव्हा तिथेच गार्डनमध्ये बसून रडण्याचं काम करत असते. तेव्हा इथे तिला सुद्धा त्याची म्हणजे धैर्याची खूप आठवण येत असते. अस्वस्थ झालेली असते, मधूनच खोकला येत असतो, थंडीचं वातावरण असतो, पावसाळ्याचे दिवस असतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता एवढ्या जोराचा खोकला लागलेला असतो, पण धैर्याच्या मनामध्ये विचार सुरू असतो, काय करू, जाऊ का, एकदा सावीला बघून येऊ का, म्हणून तो सुद्धा बाहेर यायला निघतो. तेव्हाच सावीची अस्वस्थता आणि तिला आलेला खोकला ह्या सगळ्या गोष्टी त्याला जाणवतात आणि त्यामुळे तो लगेचच आता तिच्याकरिता पाण्याचा ग्लास घेऊन येतो. आता पाण्याचा ग्लास घेऊन आल्याबरोबर तो तिला पाणी देतो. सावी गटागटाच पाण्याचा ग्लास संपवत असते. तर आपण पाहतो की आता इकडे सावी म्हणत असते, धैर्य तुम्हाला सुद्धा माझ्याबरोबर विश्वास नाही आहे का माझ्यावरती? हे बघा, मी जे काही वागले, जे काही केले ते चुकीचं नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा धैर्य म्हणतो, तुम्ही अशा पद्धतीने वागलात, तुम्हाला हे सगळं करण्याआधी मला एकदा सांगावंसं नाही का वाटलं? तेव्हा ती म्हणते, नाही धैर्य, तुमचा गैरसमज होतोय. तेव्हा तो म्हणतो, यात गैरसमज होण्यासारखं काय गैर आहे सांगा ना? माझा दादा त्याने एवढं सगळं काही केलंय, मुजुमदारांच्या घरामध्ये त्यांच्या थोरल्या सुनेवर अन्याय अत्याचार होत होता, तर पोलिसांना सांगण्याआधी तुम्ही मला ही सगळी गोष्ट एकदा सांगावीशी नाही का वाटली? बोला ना सावी. ह्यावेळी खूप जास्त अपमानित केले आणि ह्यावेळी तुम्ही खूप जास्त चुकलात, असं धैर्य बोलत असतो. तर आता तो सावीचं काहीच ऐकून न घेता निघून गेलेला असतो. जेव्हा आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र इथे दामिनी आणि तेव्हाच इरावती आलेले असतात. आता सावी आहे त्याच ठिकाणी पडलेली असते, झोपलेली असते. तेव्हा मगात पाणी आणलेलं असतं आणि दामिनीने इथे तिच्या तोंडावरच पाणी मारलेलं असतं. तेव्हा सावी अक्षरशः दचकून उठते आणि उठल्याबरोबर इथे दामिनी म्हणत असते, इथे झोपण्याची शिक्षा अजिबातच दिली नाहीये. आज घरातला मुलगा इथे जरी पोलीस स्टेशन असला तरी सुद्धा घरातील परंपरा रीतीभाती ह्या पाळाव्याच लागणार आहेत, मनावर दगड ठेवून सुद्धा. त्यामुळे लवकरात लवकर उठायचं आणि आजची शिक्षा म्हणून इथे सगळी साफसफाई आणि घटस्थापनेची सगळी तयारी इथे करायची आहे. सोबतच इथे आज घागर फुंकण्याचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे गावातील ज्या बायका आहेत त्या सुद्धा इथे येणार आहेत, असं सुद्धा आता इथे दामिनीने तिला सांगितलेलं असतं. आता दामिनीने ह्या सगळ्या गोष्टी कळवल्यानंतर मात्र आता लगेचच शिक्षा म्हणून सावी हे सगळं स्वीकारायला तयार असते किंवा करायला तयार असते. आता दामिनी, इरावती तिथून निघून जातात आणि सावी लगेचच तिच्या खोलीमध्ये जाते. खरं तर आता सावीचा हात फ्रॅक्चर असतो, तिला फारशा काही गोष्टी इथे करायला जमत नसतात. कशीबशी फ्रेश होऊन आलेली असते, पण साडी नेसायची असते, त्यामुळे ती इथे धैर्याची वाट बघत असते. तिला कुठेतरी असं वाटायचं की इथे धैर्य नक्कीच माझी मदत करतील, एवढं प्रेम केले मी धैर्यवर, धैर्य ह्या प्रेमापोटी तरी माझी काळजी घेणार नाही का, असा तिच्या मनामध्ये विचार येत असतो. आता धैर्याची वाट बघत असताना धैर्य फोनवरती बोलतो आणि तेव्हा सरळ सरळ सावीला इग्नोर करून तो तिथून निघून जातो. आता तो तिथून निघून तर गेलेला असतो, पण सावी मात्र इकडे सगळं काही काम अस्वस्थपणे करत असते. एका हातामध्ये झाडू असतो तर दुसरा हात फ्रॅक्चर झालेला असतो, तरी सुद्धा ती तसंच सगळं काही करण्याचं काम करते. आता इथे बऱ्याच रूम्स झाडून झालेल्या असतात. हॉलमध्ये येते आणि हॉल झाडत असते. हॉल झाडत असतानाच आता
तिच्याकडून जी हॉलची चेअर आहे म्हणजे जी काही डायनिंग टेबलची चेअर आहे ती खाली पडते आणि डायनिंग टेबलची चेअर इथे खाली पडल्यानंतर आता इथे लगेचच तिला त्रास होत असतो. तेवढ्यात धैर्य तिथे आलेला असतो. धैर्य हे सगळं पाहतो पण तिला काहीच मदत न करता निघून जातो. आता शेवटी जड असते चेअर आणि त्यामुळे दोन्ही हाताने उचलूनच तिला ती चेअर उभी करावी लागते. तेव्हा तिचा हात खूप जास्त प्रचंड वेदना आणि दुखायला लागलेला असतो. आता इकडे मात्र लगेचच इथे नीता आलेली असते. नीता येऊन तिला मदत करायचा विचार करते पण तेवढ्यात दामिनी येते आणि दामिनी म्हणत असते, ही शिक्षा नीता तुला दिलेली नाहीये, ही शिक्षा ज्याला दिलेली आहे त्यानेच हे सगळं काही करायचं आहे, समजलं. पुन्हा नीता तिथून निघून गेल्यानंतर पुन्हा इथे सावी तिचं काम करायला सुरू झालेली असते. तर आपण इकडे पाहतो की आता इरावती म्हणत असते, खरंच आत्याबाई तुम्ही इथे गावातल्या बायका बोलवणार आहात का? म्हणजे बघा ना, भास्कर भाऊजी इथे पोलीस स्टेशनला आहेत आणि मग तरीसुद्धा हे सगळं तुम्ही इथे करणार आहात. म्हटल्याबरोबर लगेचच दामिनी आता इकडे दीपाला कॉल करत असते आणि तेव्हा दीपा म्हणते, बापरे खरंच तुमचं आणि माझं कनेक्शन कसलं जबरदस्त आहे ना. मी आता तुमचीच आठवण काढत होते, मला तुमची खूप आठवण येत होती. मी खरं तर तुम्हाला आज भेटायला येण्याचा विचार करत होते. तेव्हाच दामिनी म्हणते, मी जे काही सांगते जे काही बोलते ते गुपचूप ऐकायचं, समजलं. आज घरी घागर फुंकण्याचा कार्यक्रम आहे आणि आज तुला यायचं आहे, आमंत्रणासाठी फोन केलाय. तेव्हा ती म्हणते, पण एक विचारू का? इथे मी खरं तर तुमची चौकशी किंवा सांत्वनासाठी फोन केलता. भास्कर भाऊजी इथे पोलीस स्टेशनला आहेत म्हणून. पण मला एक गोष्ट सांगा, मी माझ्या मैत्रिणीला सुद्धा घेऊन येऊ शकते का? आता तेव्हाच इकडे दामिनी लगेचच बोलत असते, हो चालेल, घेऊन आलीस तरी सुद्धा चालेल मैत्रिणींना. आणि इकडे मात्र आता हे सगळं आमंत्रण वगैरे झाल्यानंतर इरावती म्हणते, आत्याबाई मला एक गोष्ट कळली नाही, तुम्ही इथे त्यांना का बरं आणि कशासाठी बोलवलं आहे? म्हणजे एक मैत्रीण म्हणून की आणखी काही? तेव्हा ती म्हणते, आता हे सगळं मी मुद्दामून केलं आहे, म्हणजे सावीला चांगला धडा शिकवण्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेत. आता तिच्याच माहेरच्यांसमोर तिची कशी बदनामी करायची आहे हे मला पाहायचंय. तिने अख्ख्या गावासमोर आमच्या इज्जतीचे धिंडोरे उडवलेत ना, त्यामुळे आता बघ इथे तिच्याच माहेरच्या लोकांसमोर तिची कशी इज्जत मी काढते, ह्या सगळ्या गोष्टी मला त्यामुळेच करायच्या होत्या आणि त्यामुळेच हे सगळं मी करून घेणार आहे, असं सुद्धा इथे आता ती बोलते. तेव्हा आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो, सावी आता इथे किचनमध्ये सगळं आवरून घेतलेलं असतं. भांडी वगैरे सगळं काही घासून घेतलेलं असतं आणि भांडी वगैरे सगळं घासून घेतल्यानंतर आता घटस्थापनेची तयारी छान नीताने आणि तिने केलेली असते. त्याने सावीला सुद्धा छान असं तयार केलेलं असतं. मस्त नवीन साडी तिला नेसून दिलेली असते. केसामध्ये गजरा माळलेला असतो आणि छान इथे त्या दोघी आता पूजेसाठी तयार झालेल्या असतात आणि तयारी करत असतात. तेव्हाच आपण पाहतो की आता तिथे इरावती आणि तेव्हा दामिनी आलेले असतात. दामिनी आणि इरावती आल्याबरोबरच आता इकडे ती म्हणत असते, काय मग झाली का सगळी तयारी? पण काय गे नीता, तुला तयारी करायला सांगितली नव्हती? ही सगळी तयारी कोणाला करायला सांगितली होती ही गोष्ट तुझ्या लक्षात नाहीये का? तर ही सगळी तयारी फक्त एकटीला सावीला करायला सांगितली होती. तुला कळत नाही का नीता, का आणि कशासाठी म्हणून तू सावीला मदत केलेली आहेस? खडसावूनच दामिनी नीताला विचारत असते. तेव्हा मात्र सावी इथे म्हणत असते, आई सगळी तयारी झालेली आहे आणि सगळी मी साफसफाई केली. तेव्हा इथे नीता मनातच म्हणते, सावी किती निरागस आहेस ग तू. तुला ह्या लोकांच्या कुरघोड्या आणि चालबाज लोक आहेत ह्या लोकांचं कटकारस्थान कधी समजून घेशील? किती भोळी आहेस तू, असा नीता मनामध्येच विचार करत असते. तर आता प्रेक्षकांनो, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे की उद्या आता इथे घरी बायका आल्यानंतर किंवा दीपाच्या मैत्रिणी आल्यानंतर दामिनी तिच्या समोर सावीचा कसं अपमान करेल, पाहूयात पुढील भागात.